उद्धव ठाकरे भविष्यात इंडिया आघाडीचे नेतृत्व करू शकतात का? विरोधी पक्षांच्या राजकारणात पुढचा मोठा राष्ट्रीय चेहरा बनण्याची त्यांच्यात क्षमता आहे का? पक्ष फुटला, चिन्ह गेलं, नावावर संघर्ष झाला, सत्ताही गेली, पण तरीही राजकारणात टिकून राहण्याची आणि लढत राहण्याची त्यांची क्षमता इतर विरोधी नेत्यांपेक्षा वेगळी ठरते का? भाजप विरोधात सर्वाधिक आक्रमक आणि सातत्यपूर्ण भूमिका घेणाऱ्या नेत्यांमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे का घेतलं जातं? जर उद्या इंडिया आघाडीने नेतृत्वाची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली तर राष्ट्रीय राजकारणात काय बदल होऊ शकतात? महाराष्ट्रापुरता मर्यादित मानला जाणारा नेता देशव्यापी विरोधी राजकारणाचा केंद्रबिंदू बनू शकतो का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व गेलं तर भाजपसाठी राजकीय समीकरणं अधिक कठीण होतील का? की इंडिया आघाडीमध्ये आधीच असलेल्या दिग्गज नेत्यांमुळे ही शक्यता वास्तवापासून अजूनही दूर आहे? याच प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. देशातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मात्र बैठकीनंतर सर्वाधिक चर्चेत आले ते उद्धव ठाकरे यांनी मांडलेले 3 मुद्दे. संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सर्वप्रथम संवाद आणि समन्वयकाचा मुद्दा उपस्थित केला. महिने भेटी होत नाही, संवाद होत नाही, त्यामुळे आघाडीमध्ये अधिक समन्वयक झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. दुसरा मुद्दा होता सातत्यपूर्ण राजकीय संवादाचा. विरोधी पक्षांची एकजूट केवळ बैठकीपुरतीच मर्यादित न राहता ती रस्त्यावर, संसदेत आणि जनतेसमोरही दिसली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आणि तिसरा सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे पंतप्रधान पदाच्या चेहऱ्याचा. लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा भविष्यात विरोधकांनी स्पष्ट नेतृत्व पुढे आणावं का, याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केल्याचं सांगितलं जात आहे. याच ठिकाणी एक मोठी राजकीय चर्चा सुरू होती, ती इंडिया आघाडीच्या नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणार का याची. काही विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे हे गेल्या काही वर्षात राष्ट्र पातळीवर विरोधी राजकारणातील एक महत्त्वाचा चेहरा म्हणून उदयास आले आहेत. पक्षफूट, निवडणूक चिन्हाचा वाद, संघटनात्मक आव्हानं आणि सततचे राजकीय संघर्ष यांचा सामना करत त्यांनी आपली राजकीय भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे राष्ट्रीय स्तरावरही लक्ष दिलं जात आहे. दुसरीकडे अनेक विश्लेषक असंही सांगतात की इंडिया आघाडीचं नेतृत्व हा केवळ संघर्षाचा प्रश्न नसून व्यापक स्वीकार्यतेचा विषय आहे. आघाडीत विविध राज्यांतील प्रभावशाली नेते आहेत. काहींना मुख्यमंत्री पदाचा दीर्घ अनुभव आहे, काहींनी राष्ट्रीय निवडणुकांमध्ये मोठी कामगिरी केली आहे, तर काही नेते आपल्या राज्यांमध्ये अजूनही अत्यंत प्रभावी मानले जातात. म्हणूनच प्रश्न उद्धव ठाकरे नेतृत्व करू शकतात का इतकाच नाही, तर संपूर्ण आघाडी त्यांना स्वीकारेल का, हा अधिक मोठा प्रश्न आहे. राजकीय वास्तव पाहिलं तर इंडिया आघाडीमध्ये सध्या सामूहिक नेतृत्वाची पद्धत अधिक दिसून येते. अनेक निर्णय चर्चा आणि सहमतीने घेतले जातात. त्यामुळे भविष्यात एखादा एकमेव राष्ट्रीय नेता समोर येईल की सामूहिक नेतृत्वाचं मॉडेल कायम राहील, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. याचबरोबर आणखी एक मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. महाराष्ट्रातील राजकारण आणि राष्ट्रीय राजकारण यांच्यात मोठा फरक आहे. एखादा नेता राज्यात प्रभावी असला तरी राष्ट्रीय स्तरावर त्याचं नेतृत्व स्वीकारलं जाईलच असं नाही. त्यासाठी वेगळ्या प्रकारची संघटनात्मक ताकद, भौगोलिक विस्तार आणि विविध राज्यांमधील स्वीकार्यता आवश्यक असते. मात्र हेही तितकंच खरं आहे की भारतीय राजकारणात परिस्थिती वेगाने बदलते. काही वर्षापूर्वी अशक्य वाटणारी अनेक समीकरणे वास्तवात उतरलेली आपण पाहिली आहेत. त्यामुळे भविष्यात कोणतीही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. सध्या तरी उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत मांडलेले मुद्दे आणि त्यांची भूमिका यामुळे राष्ट्रीय राजकारणात त्यांच्याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. पण या चर्चेचं रूपांतर भविष्यातील नेतृत्वात होईल की नाही याचं उत्तर येणारा काळच देणार आहे. तुम्हाला काय वाटतं? इंडिया आघाडीने भविष्यात एकच नेता पुढे करावा का, की सामूहिक नेतृत्वाचीच भूमिका कायम ठेवावी? उद्धव ठाकरे इंडिया आघाडीचं नेतृत्व करू शकतील का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.